नमस्कार. परत एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी. तर आज मी तुम्हाला मकर संक्रांत स्पेशल अगदी जिभेवर ठेवताच विरघळणाऱ्या तिळाच्या वड्या कशा बनवायच्या, त्या पण चिवट न होता. वड्या चिवट न होण्यासाठी पाक परफेक्ट कसा ओळखायचा, कसा बनवायचा, तर अगदी मी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सहित ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे. रेसिपी खूपच सोपी आहे, दरवेळेस सारखी. स्किप न करता पूर्ण पहा. तर आपल्या तिळाच्या वड्या चिवट होऊ नयेत यासाठी पाक परफेक्ट कसा ओळखायचा, तर सर्वात महत्त्वाची टिप्स सांगितलेली आहे. तर आपलं चिक्कीचं जे, याला चिक्की पण म्हटलं जातं आणि तिळाची वडी पण म्हटलं जातं. तर तिळाच्या वडीचं जे मिश्रण आहे, तर ते पसरवण्यासाठी सर्वात सिक्रेट महत्त्वाची एक गोष्ट सांगितलेली आहे, टिप्स सांगितलेली आहे. नक्की फॉलो करा. रेसिपी दरवेळेस सारखी खूपच सोपी आहे. अगदी तुम्ही 10 मिनिटांमध्ये ही तिळाची चिक्की किंवा तिळाच्या खुसखुशीत कुरकुरीत वड्या तुम्ही बनवू शकतात. तर एकदा तुम्ही या पद्धतीने नक्कीच बनवून बघा. रेसिपी स्किप न करता पूर्ण पहा. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. तर चला मग उशीर न करता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया. आता इथं तिळाच्या वड्या बनवण्यासाठी इथं पॉलिशचे तीळ घ्यायचे आहेत आपल्याला. तर 1 वाटीच्या अचूक प्रमाणामध्ये मी तिळाच्या वड्या बनवून दाखवणार आहे. तर 1 वाटी पॉलिशचे तीळ घ्यायचे आहेत आपल्याला पांढरे, आणि त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला किंवा किसून पण तुम्ही हा गूळ घेऊ शकतात. आता सुरुवातीला आपल्याला गॅस चालू करून पॅन गरम करायला ठेवायचा आणि हलकेसे आपल्याला हे तीळ मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजल्याने काय होईल, जी आपण तिळाची वडी बनवणार आहोत, तिळाच्या वड्या बनवणार आहोत, तर त्या कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आहेत. त्याच्यासाठी ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे. तर तीळ न चुकता आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. अगदी मंद गॅसवर आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. आता तीळ भाजून झालेले आहेत, अगदी तडतड वाजायला लागले की आपल्याला तीळ एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहेत. तर आता आपल्याला पाक बनवायचा आहे. आता तीळ थंड होईपर्यंत आपल्याला इकडं पॅन मध्ये 1 वाटी जो आपण बारीक चिरलेला गूळ आहे, तर तो गूळ घालायचा आहे. आणि त्याच्यामध्ये गुळामध्ये आपल्याला छोटा 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. आता हेच तूप जर तुम्ही गूळ टाकायच्या अगोदर पॅन मध्ये जर तुम्ही वितळून घेतलं तूप तरी देखील चालतं, आणि गुळावरून टाकलंच तरी सुद्धा चालतं. आता आपल्याला गूळ हा चांगला वितळून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आणि गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही. एकदम मंद गॅसवरच आपल्याला हा पाक वितळून घ्यायचा आहे. आता इथं पाहू शकतात म्हणजे गूळ पूर्ण वितळलेला आहे, कारण कसं आपण बारीक करून घेतला होता, बारीक चिरून घेतलेला होता गूळ. आता इथं मस्त बघा गूळ वितळलेला आहे, मस्त पाक झालेला आहे. तर आपल्याला गोळी येते की नाही तर ते आपल्याला चेक करायचं आहे. पाण्यामध्ये 2-3 थेंब गुळाच्या पाकाचे टाकायचे आणि गोळी आली का ते चेक करायचं. थोडीशी मला जरा कच्ची वाटली, मी परत 2 मिनिट परत पाक शिजवून घेतला आणि लगेच त्याच्यामध्ये आपण जे थंड करून तीळ ठेवलेले होते थंड करायला, तर ते तीळ याच्यामध्ये गुळामध्ये पाकात मिक्स करून घ्यायचे. इकडं पोळपाटाला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे अगोदरच. आणि आता हे मिश्रण आपल्याला गरम गरम, गॅस मी बंद केलेला आहे, आणि गरम गरमच आपल्याला हे मिश्रण पटकन पोळपाटावर किंवा एका ताटावर पसरून घ्यायचं आहे. आणि ही खूप गरम आहे, त्याच्यामुळे आपल्याला ग्लासाने, वाटीने किंवा प्लेटच्या साह्याने आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे, कारण ते खूप गरम असतं. आता इथं बघा मी पूर्ण हे चिक्कीचं जे मिश्रण आहे, वड्याचं जे मिश्रण आहे, ते पोळपाटावर मी पसरून घेतलेलं आहे. आणि थंड व्हायच्या अगोदरच, गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे वड्याच्या आकाराचंही कट करून घ्यायचं आहे. तर चला मग मी लगेच आता वड्या कट करून घेते.
इथं वड्या मी बघा चौकोनी आकाराच्या पूर्ण कट करून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशा चौकोनी आकाराच्या वड्या इथं आपल्या तयार झालेल्या आहेत। तर पाहू शकतात एकदम अशा खुसखुशीत कुरकुरीत अशी तिळाच्या वड्या ह्या इथं झालेल्या आहेत। तर पाहू शकतात किती सुंदर आणि एकदम असा आकार पण छान आलेला आहे आणि एकदम अशा कुरकुरीत लागतात, कारण कसं आपण तीळ भाजून घेतलेले होते। तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच एकदा तिळाच्या वड्या बनवून बघा। आता कसं संक्रांत जवळ आलेली आहे, तर संक्रांतीच्या पिरियड मध्ये कसं तिळगुळ देण्याच्या ऐवजी तुम्ही या तिळाच्या वड्या बनवून तुम्ही एक तिळाची वडी देऊ शकतात। तर आजची तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा। कीर्तीज रेसिपी या चॅनलला जर तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑल करा, म्हणजे सर्वात अगोदर मी यूट्यूबला रेसिपी अपलोड केलेली तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पाहायला भेटेल। तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद। तर भेटूया अशाच अगदी सोप्या आणि नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला।